नमस्कार मित्रांनो, गुरु मस्के ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि मी आज आलेलो आहे धनाजी चोपदार आणि संभाजी चोपदार यांच्या घरी आलेलो आहे. महालक्ष्मीची आरास चांगली प्रकारचे केलेली आहे. आज आपण संभाजी चोपदार यांच्या घरी आलेलो आहोत आणि आता आपण त्यांच्या घरामध्ये जाऊया. बघू शकता तुम्ही आता की एकदम आकर्षक फुलांनी सजवलेलं आहे आणि आपण त्यांच्या महालक्ष्मीचं शूट करत आहोत. एकदम जबरदस्त महालक्ष्मीची सजावट केलेली आहे. हे बघा, एकदम जबरदस्त आणि आकर्षक सजावट केलेली आहे. हे गणपती आहेत, समोर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी लावलेल्या आहेत. मस्तपैकी चांगल्या प्रकारची सजावट केलेली आहे आणि त्याच्या पुढे भगवान जगन्नाथ अपने भाई बलराम और बहुत सी बकरियों के साथ नगर भ्रमण के लिए गए। तब भगवान जगन्नाथ अपनी मौसी गुंडिका देवी के घर गए और 7 दिनों तक मौसी के यहाँ विश्राम किया। तब से ही ये यात्रा जगन्नाथ रथ यात्रा का प्रारंभ करते हैं।
आपण सर्वजण धनाजी चौपदार आणि संभाजी चौपदार यांच्या घरी आलात. आपण महालक्ष्मीचं डेकोरेशन बघितलं, तर तुम्हाला या डेकोरेशनचं कसं आकर्षण वाटलं? आकर्षण म्हणजे एक नंबर आकर्षण आहे. प्रत्येक वर्षी आम्ही आवर्जून चौपदार परिवाराचा देखावा बघायला येतो, आवर्जून येतो आम्ही. आणि जगन्नाथपूरला आतापर्यंत काय जाणं झालं नाही, पण साक्षात जगन्नाथपुरीमध्ये गेल्यासारखं अनुभव आला आम्हाला. जे मूर्ती हाल आहे, लहान लहान मूर्त्यांची जी सजावट आहे, बारीक सोहळा असेल किंवा मूर्तीचं शिखर असेल, मंदिर असेल, मूर्ती असेल, हे एकदम उत्कृष्टपणे सजवलेले आहे. बारीक बारीक गोष्टीकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं आहे, जे आपल्याला वेळ देता येत नाही एवढा, पण त्यांनी भरपूर 2-3 महिन्यापासून अथक प्रयत्नातून हे जे डेकोरेशन उभारलेलं आहे हे खरोखरच देखण्याजोगं आहे. माझी सर्व तुळजापूरवासियांना विनंती आहे, आपण सर्वांनी येऊन चौपदार परिवारांचं डेकोरेशन येऊन बघावे. आणि हे एकदम छान डेकोरेशन आहे. आणि धनाजी मामा, आमचे दाजी, या दोघांच्याही प्रयत्नांना आमचं खूप आदर आहे. आणि असंच यापुढे त्यांनी डेकोरेशन देखावे करत राहावं. आणि तुळजापूरवासियांना जी बंद पडली प्रथा आहे ही अशीच चालू ठेवा ही विनंती. अपनी गलती का एहसास होते ही शिकारी ने हवा के आगे ससरा की, लेकिन उनका दिल नहीं चला. धनाजी चौपदार आणि संभाजी चौपदार यांच्या आकर्षक देखावा बघण्यासाठी तुळजापुरातून सर्व भाविक भक्त येत आहेत. आणि या ताईने पण सांगितलं की त्यांना डेकोरेशन कसं वाटलं काय ते. आपण संभाजी चौपदार आणि धनाजी चौपदार यांच्या घरी आलात, महालक्ष्मीचं डेकोरेशन बघितलं, ते तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. कृष्णाचा त्यांचा देखावा केलता, छान वाटलं, मस्त. काय मूर्त्या कशा आहेत? हो, छान आहेत, खूप छान आहेत. सजावट कशी वाटली तुम्हाला? खूप छान वाटली. हे आहेत शिवाजी माधवराव चौपदार यांचा परिवार. आणि यांनी महालक्ष्मीचं डेकोरेशन बनवण्यासाठी साधारणतः 1 महिना झालं इथं लहान लेकरापासून ते थोरापर्यंत सगळ्यांनी मिळून अथक परिश्रम केलेला आहे. शिवाजी माधवराव चौपदार यांचं हे परिवार आहे. आणि ह्यांनी सुबक आणि आकर्षक असा जगन्नाथपुरीचा देखावा तयार केलेला आहे. आम्ही त्यांच्या लक्ष्म्या बघितलेल्या आहे आणि त्यांच्या घरी डेकोरेशन इतकं मस्त आणि सुंदर केलं मित्रांनो, की ते आपल्याला सांगतील की आता हे डेकोरेशन जे केलेलं आहे त्याची त्यांना कल्पना कशी सुचली काय. आणि ह्या जे वस्तू आहेत ते विकत आणलेल्या आहेत की त्यांनी स्वतः असं तयार करून टाकाऊपासून टिकाऊ केलेलं आहे, हे आपण त्यांना बघूयात. सर, आता हे जे डेकोरेशन केलंय ते तुमच्या सहपरिवाराने केलेलं आहे? सहपरिवाराने. त्यात ताई पण आहेत आणि तुमच्या घरातली पूर्ण फॅमिली आहे, सर आहेत, हे छोटे छोटे मुलं आहेत, तुमचे म्हणजे यांचे मिसेस आहेत, म्हणजे भावजे आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन केलेलं आहे, बरोबर आहे? हे डेकोरेशन करत असताना तुम्हाला अशी कल्पना कशी सुचली की बाबा आपण हे असं डेकोरेशन करावं आपल्या महालक्ष्मी समोर आणि सगळ्यांनी पाहावं, असं कसं सुचलं तुम्हाला? त्याच्यामागचं क्रिएटिव्ह कारण हे की जगन्नाथपुरीच्या डेकोरेशनच्या आधी आपल्या ह्याच्यात कोणच केलं नव्हतं कोल्हापूरमध्ये. कारण म्हणजे काय आयडियोलॉजी ही होती की असं काय तर करायचं की नवीन दाखवायचं काय तर, नवीन दाखवायच्या ह्या दृष्टिकोनाने जगन्नाथपुरीची आयडिया सुचली आणि हे केलं काय. बरं, आता हे जे तुम्ही सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत त्यात तुम्ही असं म्हणजे टाकाऊपासून बनवले आहेत की विकत आणले? सगळे टाकाऊ म्हणजे होममेड आहेत, सगळे घरी कलाकृती केलेली आहे. नाही, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही की आता ह्या डेकोरेशन जे आहे ते संपूर्णपणे घरातल्या व्यक्तीने बनवलेलं आहे, सगळ्या कुटुंबाने बनवलेल्या आहेत. आणि ह्या वस्तू पूर्ण असं म्हणजे गोळा केलेल्या आहेत, असं कुठलीही वस्तू ह्यांनी विकत आणलेली नाही. आणि बघा तुम्ही, टाकाऊपासून टिकाऊ ह्या पद्धतीने ह्यांनी डेकोरेशन तयार केलेलं आहे, एकदम जबरदस्त आकर्षक आहे. आणि यांना जिल्हास्तरीय 1, 2 आणि 3 असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे बरेचसे यांना पारितोषिके मिळाले आहेत. ते तुम्ही बघू शकता, इकडे साईडला ठेवलेले आहेत, पारितोषिक आहेत. आणि विशेष म्हणजे या कुटुंबामध्ये एक आदर्श घ्यावा अशा प्रकारचं डेकोरेशन आहे, याच्यापासून काहीतरी बोध मिळावा असं आहे. बघा मित्रांनो, आपण अवश्य या सरांच्या घरी आणि यांचं डेकोरेशन आपण बघू शकता. नमस्कार मित्रांनो.